श्री स्वामी समर्थ. मृत व्यक्तींचे फोटो आपण घरामध्ये कुठं लावावेत हा प्रश्न मला बऱ्याच वेळेस विचारण्यात येतो. तर मी असं सांगेन की मृत व्यक्तींचे फोटो, आता हे माझ्या आईवडिलांचे फोटो मी तुम्हाला दाखवतोय. माझ्या हॉलचा हा व्हिडिओ आहे. तर हॉलमध्ये दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून आपल्या मृत व्यक्तींचे आई, आजोबा, वडील काय असतील त्यांचे फोटो दक्षिण भिंतीला लावून उत्तरेकडे तोंड करून लावले पाहिजेत. म्हणजे आपलं तोंड नमस्कार करताना, त्यांचा आशीर्वाद घेताना दक्षिणेकडे आलं पाहिजे. तर हा माझा हॉलचा व्हिडिओ आहे. ही हॉलची दक्षिण बाजू आहे. फक्त त्याच्यात एक पथ्य पाळायचं की प्रवेशद्वाराच्या समोर एकदम फोटो येणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. बाकी समजा दक्षिणेकडे जागा नसेलच लावायला भिंतीला, तर त्याला पर्याय म्हणून उत्तर भिंतीला लावा, दक्षिणेकडे तोंड करून लावा. ते पर्याय तो. पण खरा प्रॉपर त्याचा जर हे उद्देश आहे, तो दक्षिण भिंतीलाच चांगला उत्तम असतो. आपण आपले पित्र हे दक्षिणेकडे गेलेले असतात, त्यांचा आवाज दक्षिणेला असतो. दक्षिणी यमाची दिशा आहे आणि पितरांचा वास सर्व दक्षिण दिशेला असल्यामुळे आपण दक्षिणेकडे तोंड करून त्यांची पूजा केली, नमस्कार केला, तर आपल्याला त्याचे फळ हे जास्त मिळतात. आता याच्यामध्ये मतांतर आहेत की उत्तरेलाच तोंड पाहिजे, आपलं दक्षिणेला तोंड पाहिजे. आपण दक्षिणेला जर तर समजा तोंड करून फोटो लावले उत्तर बाजूला, तर आपली पाठ दक्षिणेकडे येईल. म्हणजे पितरांकडे दक्षिण दिशा पितरांचे दर्शन घेताना आपली पाठ दक्षिणेकडे येईल. ते पण योग्य होती. म्हणून सर्वात योग्य पद्धत वास्तुशास्त्रामध्ये ही दिलेली की दक्षिण भिंतीला आपल्या मृत व्यक्तींचे फोटो तुम्ही लावा आणि त्यांचे आशीर्वाद सकाळ संध्याकाळ घ्या. तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. बाकी इतर फक्त जे नियम सांगितले तुम्हाला की त्याची रोज पूजा अर्चा आपण अशी करायची नसते, फक्त रोज आशीर्वाद घ्यायचा असतो. आणि त्यांच्या पुण्यतिथी म्हणजे मराठी महिन्याप्रमाणे मराठी तिथी पण त्यांची पुण्यतिथी साजरी करावी आणि अक्षय तृतीयेला त्यांचं पूजन करावं आणि आपल्या भाद्रपद पक्षामध्ये पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध आपण जे करतो ते करावं. या पितरांची सेवा आपण जर रोज केली तर आपल्याला घरामध्ये एक वेगळीच अगदी शांती मिळते. आपल्या कामातले अडथळे दूर होतात. मुलामुलींचे आशीर्वाद आपल्याला चांगले लाभतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलामुलींचे जे प्रश्न रखडलेले असतील ते मार्गी लागतात. त्यामुळे पितरांची सेवा ही आपण जरूर केली पाहिजे, प्रत्येकाने केली पाहिजे. त्यासाठी आपण आपला वेळ आपण थोडा दिला पाहिजे. पितृ ओम पितृदेवाय नमः किंवा पितृदेवताय नमः हा दक्षिणेकडे तोंड करून आपण जर 11 वेळेस जप केला तर तो अधिक फलद्रूप होतो. हे रोज आपण पितराचं स्मरण जर केलं तर ते अधिक चांगलं असतं. पित्र आपले संतुष्ट राहतात, पित्र आपल्यावर कृपा करतात. त्यामुळे आपल्याला देवतांची पण कृपा होते. कारण पितरांचीच कृपा आपल्याला मिळाली नाही तर देवतांची पण आपल्याला कृपा होत नाही. म्हणून ही सेवा आपण रोज केली पाहिजे. तसंच इतरही सेवा भरपूर दिलेली आहेत. आपल्या पितरांना मोक्ष मिळावा, आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होईल यासाठी त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली, त्रिपिंडी हे विधी केले पाहिजेत. दर 3 वर्षांनी विधी आपण केलेच पाहिजेत. कारण हे शास्त्राने आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्या पुरातन ऋषीमुनीने सांगितले.